यानंतर बातमी राजकीय गोटातून। शिवसेना आणि भाजप युतीसाठी दोन्ही नेत्यांची दुसऱ्यांदा खलबतं झाली। यात भाजपकडून युतीसाठी 50-50चा फॉर्म्युला देण्यात आल्याचं समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून या सगळ्या संदर्भात आता पुन्हा बैठक होणार आहे आणि आज संभाव्य ज्या जागा आहेत त्या उमेदवारांच्या संदर्भातल्या याद्या एकमेकांना दिल्या जातील। दोन्ही पक्षांच्या याद्या एकमेकांना दिल्यानंतर ही चर्चा पुढे सुरू राहील अशी माहिती मिळते आहे। हे काय आपल्यासाठी साधारणचं जे काय महाराष्ट्रात रुळलेलं गणित आहे म्हणजे त्यांनी सुरुवात केली 114 न आणि तुम्ही किती पासून केली? नाही, आम्ही सुरुवात केलेलीच नाही अजून। 50 तुमची बोलणी काय म्हणजे आम्ही अजून काही सुरुवात केली। एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपासाठी घासाघीस सुरू असली तरी घटक पक्ष मात्र वेगळ्या वाटेवर असल्याचं दिसतंय। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी खासदार राजू शेट्टी आणि विनायक मेटे वेगळी चूल मांडणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे। तिकडे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गजानन बाबर यांनी भाजपचा झेंडा आपल्या हाती घेतला। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी गजानन बाबर हे नाव केंद्रस्थानी होतं। गेल्या लोकसभेला शिवसेनेनं तिकीट दिलं नसल्यानं ते मनसेत दाखल झाले होते। त्यानंतर त्यांनी मनसेलाही रामराम ठोकला। गेल्या काही दिवसात त्यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण मातोश्रीचं दार काही उघडलं नाही। अखेर ते भाजपत डेरेदाखल झाले। उमेदवारांची सर्व माहिती मतदारांना दिली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदारांना ही माहिती दिली जाणार आहे। विशेष म्हणजे या माहितीत उमेदवारांना जे गुन्हे दाखल असतील त्याची माहिती मतदान केंद्राच्या बाहेर झळकवण्यात येईल। जी माहिती उमेदवारांनी आपल्या शपथपत्रात दिली आहे ती माहिती यात सांगितली जाणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुंडापुंडांना पक्षप्रवेश देणाऱ्या राजकीय पक्षांना आता जपून राहावं लागणार आहे।